माझा गाणं पूर्ण असं आला पाहिजे. थांबव कळलं सर. पूर्ण पिल्लं आहे ना. गणेश सर किती आपण साप पकडलेला आहे ते आतापर्यंत? मी तरी 15-20 माझी हे झालेले आहे, साप पकडलेले आहे. ओके. पण विषारी पकडण्याचं जास्त मी ट्रेनिंग ओके. आणि सर जो आत्ता आपण हा जो साप पाहत हा आहोत नानेट साप आहे. म्हणजे हिची जी जात आहे ही नानेटा का? ही नानेटा. ओके. ही बिनविषारी. ही चावली तरी काय प्रॉब्लेम नाही. ओके. पण फक्त डेअरिंग करता आली पाहिजे तुम्हाला साप पकडण्याचे आणि घाबरलं नाही पाहिजे. सर जे आत्ता हे जे नाणेट पकडले आहेत हे साधारण किती आहेत आत्ताचे, म्हणजे यांचे म्हणजे पूर्ण फॅमिलीचे काय या सापाची? हे आता माझ्याकडं त्यांची एक फॅमिली ती सोडलेली, त्याच्यानंतर ही अजून एक फॅमिली आहे. याच्यामध्ये मी आता हे बघतो, तुम्हाला दाखवतो इथं पुढे आल्यावर. पुढे येतो मी. म्हणजे जो आत्ता कळलं सरांनी जो पकडला तो ह्यांच्यामधला ना? ही पूर्ण यांची फॅमिली आहे. ओके. फॅमिली असल्यामुळे आपल्या परिसरामध्ये ती वावर होती. ओके. बघा मी तुमच्या समोर सोडतोय, तिची आई आणि एक तिचं पिल्लू. ओके सर. हे बघा, ही तिची आई आहे. हे अजून जंती पिल्ल देऊ राहिले. ओके. त्याच्यामुळे ते आता सध्या ह्या परिस्थितीमध्ये आपण बघू शकता ती थोडी मंदावलेली आहे. ह्याला जर थोडंसं साईडला ठेवायचं का मग आपण? साईडला ठेवायचं तर तुम्ही सांगा, आम्ही ठेवू. म्हणजे जेणेकरून तिला त्रास होणार नाही अशा पद्धतीने. असं इथं ठेवलं काही प्रॉब्लेम नाही, कारण ते हा त्यांचा वावरच आहे. ओके. जव्हार गावामध्ये हे जे आहे ते पूर्ण हा परिसर हा पूर्ण त्यांचा सापांचाच आहे. आणि या ठिकाणी धामण जे प्रकार आहे तो जास्त प्रमाणात आपल्याला. आणि याच्या आधी आपण धामण वगैरे असं काही पकडलेलं? पकडलेलं आहे. माझे फोटो पण नेहमी काढलेले. ओके. तुम्हाला दाखवलं एक वेळेस आल्यावर असं. ओके. नक्कीच गणेश टोचे सर आपण खूप चांगलं एक काम करता. आणि हे साप पकडल्यानंतर जे मोठे साप जेव्हा पकडतो आपण तेव्हा यांना मग असं फॉरेस्ट याला किंवा काय असं दिलं जातं का? फक्त जे म्हणतात ना आपलं डोरक्या घुनस, नाग, मण्यार, त्याच्यानंतर तुमचा 2 तोंड्याचं जे गांडमांडूळ म्हणतात. ओके. ओके. हां. जे गांडमांडूळ असे जे आहे ते आपल्याला फॉरेस्टला जमा करावं लागतात. आणि बाकीचे जे आहे निमविषारी म्हणजे जसं धामण झालं हे किरकोळ साप आहे. हरणटोळ, नानेटा, त्याच्यानंतर धामण हे आपण इकडे हा जो परिसर आहे आपण या परिसरात सोडून देतो. आणि मी जे ऐकलं की मागं आपण एक मणियार पकडण्याचा प्रयत्न केला होता, तर मग ते पकडला होता का? नाही, पकडलेला तो. धीमान सर, मी मोरणकर सर, आम्ही भरपूर स्टाफ बसलेलो होतो त्यावेळेस आम्ही तो पकडलेला. आणि तो एक सर्पमित्र होता आमचे परम मित्र मयूर केदारे, आम्ही त्यांच्या हस्ते तो देऊन टाकला. ओके. 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 नक्कीच. म्हणजे धन्यवाद सर. गणेश सर आपण एक चांगलं कार्य करता आणि सर्पमित्र पण आहात आपल्या म्हणजे जे आपण आत्ता ज्यांचं माहिती दिली, ज्यांनी आत्ता एक नानेटा जातीचा जो साप पकडला त्याचे पिल्लं जे पकडले, तर आपण पाहू शकता की म्हणजे ते एक सर्पमित्र पण आहेत आणि खूप चांगलं असं एक काम इथं ह्या ठिकाणी करतात. हे जव्हार कॉलेजचे एक एम्प्लॉई आहेत. तर धन्यवाद गणेश सर. मी युवराज निसाळ, UV न्यूज संगमनेर. धन्यवाद.